काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे सध्या आपल्या समोर आहेत, आपण त्याच्यासोबत चर्चा करू. ताई, कसा प्रतिसाद मिळतो या कार्यक्रमाला? अतिशय सुंदर, अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्ही बघाल आज जबरदस्त धमाका कमाल होणार आहे. तुम्हाला दिसून येईल असं इथे नाही, त्या हॉस्टेलमध्ये सीओई मी त्या मुलीशी बोलली, पण ती सुरक्षित असायला पाहिजे रात्रभर ह्याची आम्हाला काळजी होती आणि आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट केली की तिच्या संरक्षणासाठी PI पण एक द्या. त्यांनी त्या पद्धतीत केलं. जर तिचं काही बरं वाईट झालं असतं रात्री तर पोलीस पूर्णपणे जबाबदार असते त्या गोष्टीसाठी. पण मला असं वाटतं ते सेटल झालंय. पण मला असं ऐकण्यात आलंय की आता काँग्रेसच्याच लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केलेत. पण हे साहजिक आहे, आम्ही गुन्हेगार आम्ही जेलमध्ये जायला पण तयार आहोत. त्याच्यासाठीच होता ते. त्यांना जेव्हा भीती वाटते तेव्हा ते पोलीस, जब मोदी डरता है पुलिस को आगे कर, जब फडणवीस डरते हैं पुलिस को आगे करते हैं. हे दिसून येते. हे कमकुवत असण्याचे चिन्ह आहेत. महिलांना कोंडून ठेवणं, महिलांवर अत्याचार करणं, हे टिपिकल आता आपल्याला BJPची स्टाईल आणि पॅटर्न दिसून आलाय. त्यांची तुच्छ मानसिकता, विकृत मानसिकता दिसून येते. जेव्हा ते घाबरतात तेव्हा ते ह्या पद्धतीत करतात. आणि पण आम्ही हम झुकणे वाले नाही, आम्ही घाबरणारे नाही आहोत. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या लेकींचं रक्तातच धाडस आहे आणि हिंमत आहे. आणि तुम्हाला आज तो प्रतिसाद दिसेल. म्हणून जर दुसरी क्रांती जर घडत असेल देशात, पहिली जंतर मंतरला घडली, दुसरी क्रांती महाराष्ट्रात लेकींच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच होणार. पैसे देऊन मुलं आणली जातात. आजचं स्टेज फक्त मुलींसाठी आहे. आजचं स्टेज फक्त मुलींसाठी आहे. सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत की पैसे देऊन आणले जात आहेत विद्यार्थ्यांना. ते तसं बघा, तो नेगेटिव्ह प्रचार BJP करते आणि त्याबद्दल ते माहेर आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तेच ते करतायत. आता ते एक्सपोज एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेत आपल्या देशात. जे काही 20 जुलैला घडलं जंतर मंतरमध्ये, की ह्या जेनझीनी या देशाची लोकशाही जिवंत आहे ह्याच्यात आपला विश्वास परत त्या ठिकाणी उमटवला, दाखवला. आणि म्हणून हे BJPचं कट कारस्थान आहे. हे चुकीचं पूर्णपणे. देवेंद्र फडणवीस जी जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत, अकार्यक्षम ठरले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आणि म्हणून हे सगळे हा चुकीच्या पद्धती वापरत आहेत, हुकुमशाही वापरत. कार्यक्रम आयोजित केला राहुल गांधींचा कार्यक्रम, मी त्याची माहिती घेते. पण काँग्रेस पक्षाने ठरवलंय की वंदे मातरम हे आधीपासून जे दोनच त्याचे जे हे आहेत, कडवे आहेत, तेच गायले जातील. आम्हाला कोणी देशभक्तीचे धडे देऊ नये. त्यांना काय, ते त्यांच्या पक्षाचा विषय, हा आमचा पक्षाचा विषय. भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय तुम्ही? 100% आम्ही करणार आहोत. आणि जोपर्यंत ते होत नाही, जसं काल राहुलजी FIR ते पेलेट गन ज्याच्यावर झाली FIR लॉन्च करायला धरण्यावर बसले, तसं आम्ही ह्या पद्धतीत भाजपच्या कार्यकर्त्यांवर, जर मुलींवर कोणी हे करत असेल तर 100% आम्ही लढणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.